नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत। तो म्हणजे 7 दिवसांमध्ये पोटाची चरबी कशी कमी कराल, तेही नैसर्गिक पद्धतीने। आपण बऱ्याचदा आरशात बघतो आणि मनात येतो तो प्रश्न म्हणजे ही पोटाची चरबी कमी कशी करायची। आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून मी तुम्हाला नैसर्गिक असे 6 उपाय सांगणार आहे, जे तुम्ही 7 दिवसांसाठी फॉलो करायचे आहेत आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या चरबीमध्ये झालेला फरक, म्हणजे तुमचं पोट कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल। तर ते कोणते आहेत उपाय? हे सगळे उपाय जे आहेत ते एकदम सोपे आणि आयुर्वेदिक असे असणार आहेत, नैसर्गिक असणार आहेत। त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला काही जास्तीचं काही विकत आणावं लागणार नाहीये किंवा कोणताही पद्धतीचा खर्च करायला लागणार नाहीये, कोणत्याही पद्धतीचे जास्तीचे श्रम करावे लागणार नाहीयेत। असा सोपा आणि इझी असा हा फॉर्म्युला आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बेस्ट असं फॅट कटर ड्रिंक शेअर करणार आहे, जे तुम्हाला 7 दिवसामध्ये पोटाची चरबी कमी करायला मदत करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। सगळे डिटेल्स व्यवस्थित जाणून घ्या, लिहून घ्या आणि हे तुम्हाला संपूर्ण 7 दिवसांसाठी फॉलो करायचे आहेत। मगच तुमचं सगळं पोट फ्लॅट झालेलं तुम्हाला दिसेल आणि कोणताही आवडतीचा ड्रेस घालणं तुम्हाला देखील आवडत असेल, पण पोटाची चरबी दिसते किंवा साडी घातली तरी पोटाची चरबी दिसते, तर कसं तरी आपल्याला एकदम आत्मविश्वास आपला कमी झाल्यासारखं वाटतं, कॉन्फिडन्स लो होतो। या सगळ्यांसाठी उपाय आहे हा व्हिडिओ, जो तुम्हाला एंड पर्यंत पाहायचा आहे आणि हे सगळे उपाय तुम्हाला संपूर्ण 7 दिवसांसाठी फॉलो करायचे आहेत, ज्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे 100%। चला तर मग जाणून घेऊयात आपले ते 6 उपाय कोणते आहेत, जे तुम्हाला आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करायची आहे। तर पार्ट 1 म्हणजे आपल्या सकाळची सुरुवात। सकाळची सुरुवात तुम्हाला एका सुंदर अशा मॉर्निंग ड्रिंकने करायची आहे। सकाळी उठताच तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचंय आणि थोडंसं चमचाभर मध घालायचं आहे। हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर देखील घालू शकता। या ड्रिंकमुळे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू होणार आहे, म्हणजे तुमची बॉडी जी एक्स्ट्राची साठलेली चरबी आहे ती काढून टाकायला प्रोसेस ती आहे ती चालू करणार आहे। त्यामुळे हे ड्रिंक तुम्हाला रोज सकाळी सकाळी घ्यायचं आहे। याला ऑप्शन म्हणून तुम्ही रात्रभर भिजत ठेवलेल्या मेथीच्या दाण्याचं पाणी देखील घेऊ शकता। तर हे 2 ड्रिंक तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग मध्ये घ्यायचे, ज्यामुळे तुमचं फॅट बर्निंगचं प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे। पार्ट 2 म्हणजे दुसरा मुद्दा जो आपला आहे तो म्हणजे नियमितपणे व्यायाम। येस, पोटाची चरबी जर कमी करायची असेल तर आहारासोबत व्यायाम करणं हे नेहमी गरजेचं आहे। मी नेहमी तुम्हाला सांगत असते। तर व्यायामामध्ये तुम्ही कोणते व्यायाम करू शकता ते देखील पोटाचे व्यायाम मी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। लिंक त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये देते, ज्याच्यामध्ये लंजेस असू शकतात किंवा माउंटन क्लाइंबर्स असू शकतात, प्लॅंक असू शकतो, हाय नी रेजेस असू शकतात किंवा असे बरेच लेग रेजेस अशा पद्धतीचे व्यायाम असतात, जे तुमच्या पोटाची चरबी बेली फॅट कमी करायला मदत करतात। हे व्यायाम तुम्ही दररोज 15 मिनिट जरी काढले दिवसभरातले आणि सकाळ संध्याकाळ वेळ असेल तर सकाळी 15 मिनिट, संध्याकाळी 15 मिनिट, अशा पद्धतीने जर तुम्ही हे व्यायाम दररोज केले तर तुमची बेली फॅट अजून चांगल्या पद्धतीने कमी होईल, कारण तुमच्या पोटाचा जो भाग असतो, आपल्या बेली फॅट जे असते, जो कोर असतो तो स्ट्रॉंग होईल, स्ट्रेच होईल आणि ज्याच्यामुळे तुमचं जे प्रेग्नन्सी नंतर जरी तुमचं पोट जे सुटलेलं असतं, जे चरबी एकदम वेगळीच झालेली असते, आपण म्हणतो ना चरबी लटकलेली असते, ती लटकलेली चरबी देखील हळूहळू आपल्या शेप घ्यायला सुरुवात करेल आणि प्रॉपर असा तुमच्या बेलीला चांगला शेप येईल, ज्याच्यामुळे तुम्ही साडी घातली, कोणताही पद्धतीचा आउटफिट जरी घातला, त्याच्यामध्ये तुम्ही सुडोल आणि सुंदर असे दिसाल। त्यासाठीच तुम्हाला हे व्यायाम दररोज न चुकता करायचे आहेत। 10 ते 15 मिनिटांसाठी 3-3 चे सेट करा, म्हणजे प्रत्येक व्यायाम तुम्हाला 3-3 वेळा करायचा आहे। घरगुती आणि सोपे असे हे व्यायाम आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचं काही विकत आणावं लागणार नाहीये, जिमचं साहित्य वगैरे। घरात बसून तुम्ही तुमचं पोटाची चरबी कमी करू शकता, फक्त हे 4-5 व्यायाम करून। चला तर मग नेक्स्ट जो आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे खाण्याच्या सवयी बदला।
जसं की मैदा, प्रोसेस फूड, बाहेरचं अन्न, जंक फूड किंवा साखर, जास्तीचं मीठ, कोल्ड ड्रिंक्स यासारखे पदार्थ तुम्हाला आहारातून वर्ज्य करायचे आहेत, टाळायचे आहेत. तर हे पदार्थ घेणं तुम्हाला संपूर्ण बंद करायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ओट्स घेऊ शकता, व्होल फ्रूट घ्या किंवा भरपूर जास्त प्रमाणामध्ये फळं खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी, स्किनसाठी देखील. तर त्याऐवजी तुम्ही ओट्स, मूग, तांदूळ, फळं, सालेसकट भाज्या यासारख्या गोष्टी आहारामध्ये घेणं प्रेफर करा रात्रीच्या वेळी. आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला जेवण जे आहे ते लवकर करायचं आहे. खूप जास्त लेट करायचं नाहीये. 7च्या आत तुमचं रात्रीचं जेवण झालंच पाहिजे. कारण आपलं रात्रीच्या वेळेचं डायजेशन जास्त ते खूप स्लो असतं. मेटाबॉलिझम आपलं स्लो असतं. त्यामुळे मग डायजेस्ट चांगलं नाही झालं तर त्याची अर्थातच चरबी तयार होते आणि ती चरबी कुठे वाढते तर ती चरबी आपल्या पोटाच्या भोवतीच वाढत असते. त्यामुळे रात्रीचा आहार लवकर घ्यायचा आहे. रात्रीच्या आहारामध्ये हे जे पदार्थ मी सांगितले मैदा वगैरे ते पदार्थ तुम्हाला बेकरी प्रोडक्ट कोणतेही असतील किंवा जंक फूड असेल ज्याच्यामध्ये हाय कॅलरीज असतात, हाय कॅलरीजचं कोणतंही फूड तुम्हाला रात्रीच्या वेळी घ्यायचं नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही हे हलके जे ऑप्शन्स आहेत ओट्स, फळं यांसारखे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. आता रात्रीच्या वेळी बरेच लोक फळं नाहीत खात तर मग नॉर्मल तुम्ही ओट्स, तांदूळ वगैरे असतो, ब्राऊन राईस असेल, खिचडी असेल मूग डाळीची, तर यासारख्या सूप वगैरे अशा भाकरी, त्याच्यासोबत एखादी पालेभाजी किंवा सालेसकट भाज्या अशा पद्धतीच्या गोष्टी रात्रीच्या वेळी घेतल्या तर पोटाची चरबी अजिबात वाढणार नाही. किंवा इंटरमिटंट फास्टिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे जर पोटाची चरबी कमी करायची असेल तर. इंटरमिटंट फास्टिंग वरती सुद्धा बरेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत. त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते, ज्याच्यामध्ये 16 तास उपवास आणि 8 तास खाण्याची तुम्हाला मुभा असते. बाकीच्या टायमिंग मध्ये तुम्ही फक्त लिक्विड खाऊ शकता, सॉलिड कोणतंही खाऊ शकत नाही. डिटेलमध्ये व्हिडिओ आणि पूर्ण असा डाएट प्लॅन आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही नक्की चेक करा. नेक्स्ट जो आपला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे झोप. जर तुमची झोप सुधारली तर वजन लवकर कमी व्हायला मदत होते. किमान तुम्हाला रात्रीची 7 ते 8 तास झोप तरी हवी आहे. आणि रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यायचा आहे जो पचायला सोपा असेल. जसं की तुम्ही त्याच्यामध्ये सूप घेऊ शकता, खिचडी घेऊ शकता किंवा भरपूर असा भाज्यांचा वापर या पद्धतीचं जेवण रात्रीचं घ्यायचंय जे तुम्हाला लवकर पचतं. त्याचबरोबर झोपण्याच्या आधी तुम्हाला आल्याचं पाणी प्यायचंय 1 कप. आता नेक्स्ट आणि शेवटचा आपला 5वा मुद्दा म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं फॅट कटर ड्रिंक शेअर करणार आहे. तर ते फॅट कटर ड्रिंक कसं बनवायचं, त्याच्यासाठी 1 ग्लास तुम्हाला कोमट पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा लिंबू पिळू शकता किंवा त्याच्याऐवजी 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. एक अर्धा चमचा सेंधव मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा भरून आल्याचा रस घालायचा आहे. आणि हे ड्रिंक तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचं आहे 2 टाइम. 3 दिवसातच तुम्हाला तुमच्या चरबीमध्ये झालेला फरक जाणवेल. म्हणजे पोटाची चरबी कमी झालेली फक्त 3 दिवसातच तुमच्या लक्षात येईल. खूप इफेक्टिव्ह असं हे ड्रिंक आहे. नक्की तुम्ही घेऊन बघा आणि रिझल्ट्स कमेंट्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, हा होता आपला 7 दिवसांचा फॅट बर्निंग प्रोसेस, म्हणजे 7 दिवसात पोटाची चरबी कमी करण्यासाठीचे उपाय. तर हे सगळे उपाय तुम्ही कन्सिस्टंटली जर फॉलो केले तर नक्कीच 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि संयम हा वजन कमी करण्यासाठीचा मोठा रूल आहे, जो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर नक्कीच वजनामध्ये फरक होतो आणि लवकर वजन कमी करायला मदत होते. तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कळवा. लाईक करा व्हिडिओ आवडला असल्यास आणि शेअर देखील करा. त्याचबरोबर यामधला कोणता उपाय तुम्ही फॉलो करणार आहात हे देखील मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.